नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत सायली गजरा माळत असताना तिथे अर्जुनला शिंक येते. स्वप्न पाहत असतो तोही गजरा तिला माळून देतोय असं. मग तो शुद्धीवर येतो आणि हसायलाच लागतो. तेव्हा सायली म्हणते काय झालं. तेव्हा तो म्हणतो काही नाही, जरा थंडी वाजत होती त्याच्यामुळे मला शिंक आली. मग ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते मी जाते आवरायला खाली, आज माझं वटपौर्णिमेची पूजेची तयारी करायची आहे. तेव्हा तो तिला विचारतो तुम्ही नक्की हे व्रत करणार आहात का. तेव्हा ती म्हणते हो. खरं तर ती मनापासून आज अर्जुनसाठी हे व्रत करणार आहे. तिला खूप आनंद वाटत आहे. अर्जुनसाठी ती हे व्रत करणार आणि मनापासून असं करणारही ती मनातल्या मनात बोलत असते. अर्जुन तिला म्हणतो का करताय, नका करू, कशाला, आपलं लग्न तर खोटं आहे ना. तेव्हा ती म्हणते हो ना, तरी पण सगळ्यांना दाखवायला करावंच लागेल ना. अर्जुनला खंत वाटत असते की तो सांगू शकत नाही की तो किती प्रेम करतोय तिच्यावरती आणि ते त्याच्या मनातच राहून जातं. तिलाही सांगता येत नाही खरं तर मी हे तुमच्या प्रेमासाठी करते, तुमच्यासाठी करते, पण दोघांच्या मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात आणि त्या होटांपर्यंत येतच नाही. तरीही सगळ्यांसाठी आपण हे व्रत करणार म्हणून सायली सांगते आणि लगेच म्हणते मी जाते खाली तयारी करायला, तुम्ही तेवढी कॉफी पिऊन घ्या. तो म्हणतो हो हो पितो मी, जा तू. मग तो विचार करू लागतो ही व्रत करणार तर आज मीही हिच्यासाठी व्रत करणार. तिने मला 7 जन्म मागून घेणार, मीही तिला 7 जन्म मागून घेणार, असं तो मनातली मनात बोलत असतो, हसत असतो. चैतन्य तिथे येतो, त्याला हाक मारतो पण तो लक्षच देत नाही. मग चैतन्य त्याला कॉफीचा चटका देतो. तो लगेच म्हणतो अरे काय झालं. तेव्हा तो म्हणतो अरे कधीचा तुला आवाज येतोय, तुझं लक्ष तरी आहे का. तेव्हा तो म्हणतो नाही, मला खूप तयारी करायची आहे सायलीसाठी. चैतन्य म्हणतो म्हणजे नक्की तू काय करणार आहे. पण अर्जुन त्याला काही सांगत नाही काय करणार आहे आणि लगेच म्हणतो तू एवढी कॉफी संपव, मी तयार होऊन येतो, तोपर्यंत एवढी कॉफी संपली पाहिजे हां. पण तो म्हणतो काय झालं आहे, कसली तयारी करतोय सायलीसाठी मला सांग. पण अर्जुन त्याला कबूलच होत नाही की आज मी तिच्यासाठी काय करणार आहे आणि त्याला सांगतो ही कॉफी संपली पाहिजे आणि असं सांगून तो निघून जातो. एवढी जबरदस्ती का मला कॉफी प्यायला लावतोय, याला का नाही प्यायची. म्हणून आता चैतन्याच्या डोक्यात विचार येतो पण त्याच्या लक्षातच येत नाही नेमकं हा काय प्लॅन करतोय. इकडे प्रियाचा नवीन डाव. तिने प्रतिमाची साडी नेसली आणि तिच्या बाबांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्याकडे ती जाते. बघते तर बाबा काम करत असतात आणि त्याला दाखवायसाठी की ती मी चांगली मुलगी आहे, प्रतिमासारखी दिसते. प्रतिमागिरी करण्यासाठी ती साडी नेसून रविराज समोर जाते आणि बाबा अशी हाक मारते. मग म्हणते कशी दिसते मी. बाबा म्हणतात खरंच खूप सुंदर दिसते, तुझ्या कॉलेजमध्ये साडी डे आहे का आज. तेव्हा ती म्हणते नाही बाबा, आज मी पूजा करायला जाणार ही साडी घालून. असं बोलल्यानंतर लगेच रविराजला प्रश्न पडतो. मग तो तिच्याजवळ जातो, तिला मायेने हात फिरवत डोक्यावरनं समजावून सांगतो ही वटपौर्णिमेची पूजा आहे, ती लग्न झालेल्या मुलींनी करायची असते. आपण तुझं लवकरच लग्न करूया म्हणजे तूही तुझ्या घरी आनंदाने हा सण साजरा करशील. आणि लगेच हो बाबा असं म्हणत छानशी मुलगी बनते आणि बाबांसमोर उभी राहिलेली प्रिया त्यांना होकार देते. मग रविराज निघून गेल्यानंतर म्हणते इतकी मेहनत केली, 1 तास साडी नेसण्यात घालवला आणि त्या दिवशी सायलींनी साडी घातली तर त्यांना बडी प्रतिमा दिसत होती आणि आज माझ्याकडे बघितल्यानंतर त्याला सुद्धा आठवत नाही. याच्या डोळे आहे की याची बटणं आहे, याला दिसलं नाही मी आज किती प्रतिमासारखी साडी घालून दिसते म्हणून. सगळी मेहनत वाया गेली असं म्हणून ती चिडचिड करायला लागते. इकडे नाश्त्याच्या टेबलवरती चैतन्य आणि अस्मिताला चिडवत असतात. आज खरंच पोहे इतके भारी झालेले आहे ना. चैतन्य म्हणतो हो यार खरंच खूप, त्याच्यावरती ना मस्त कोथिंबीर पेर मग तर आणखी भारी लागेल, असं म्हणत ते एकमेकांना पोहे खा म्हणून आग्रह करत असतात. अस्मिता म्हणते जणू काही हे स्वर्गातून आलेलं अमृतच आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच ते खाल्लं आहे, इतकं कौतुक करून सांगताय, मला चिडवायसाठी बोलताय, मला कळत नाही का. अस्मिता असं बोलते आणि रागारागाने त्यांच्याकडे बघू लागते आणि ते दोघंजण हसायला लागतात आणि चिडवत तिला पोहे खात असतात. मग कल्पना म्हणते तिला त्रास देऊ नका रे, का चिडवताय तिला, म्हणून त्यांना गप्प करत असते. इकडे अर्जुन खाली येतो आणि बघतो इथे सगळेजण नाश्ता करताय. त्याला तो नाश्ता करायचा नसतो. आता टाळाटाळ करण्यासाठी तो काहीतरी कारण शोधतोय. पण ऑफिसलाही जायचं नाही, त्याला सायलीसोबत पूजेला जायचं असतं. आता त्याला डोक्यात येते काय करू म्हणून तो विचारात असतो. सायली तिची पूजेची तयारी करत असते. चैतन्य अर्जुनला म्हणतो चल बाबा आपल्याला खूप उशीर होतोय, ऑफिसमध्ये खरंच खूप काम आहे, ते आटपायला हवं. पण त्याला बहाणं करून अर्जुन म्हणतो अरे जास्त काही काम नाही, मी सगळे कामं दुपारी करील, आपण ना थोड्या वेळाने जाऊया. पण चैतन्य म्हणतो नाही. मग तो त्याच्या मम्माकडे जातो. मम्मा मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही आज उपास केला आहे, किती तुम्ही पाणीही पिणार नाही, तुम्ही थकून जाल, असं म्हणत मम्माला म्हणतो तुमच्या सगळ्यांची पूजेची तयारी मी करतो, तुम्हाला शिकव कसं करायचं, मी सगळं
करेल. पण कल्पना त्याला नकार देत असते, हे काय तू काय करतोय असं म्हणत. पण त्याचा हट्ट असतो, नाही मला करायचं आहे. मग तिच्या लक्षात येतं. मग अस्मिताही म्हणते, बायकोगिरी करण्यासाठी तू इथं आला आहेस का? बायकोसाठी हे सगळं करतोय, आमचं कशाला करतोय, तुझ्या बायकोचंच कर. पण कल्पना म्हणते, खरंच त्याचं खूप प्रेम आहे म्हणून त्याला हे सगळं करायचं आहे. ठीक आहे, तू इतकं हट्ट करतोयस ना, मग मी तुला जसं जसं सांगते ना, तू तसं जसं सगळं कर. मग त्या अस्मिता पुन्हा म्हणते, तुझंच ताट भर, आम्ही भरून घेऊ. तुझ्या बायकोची सेवा कर, तिच्यावरच प्रेम कर, आमच्यावरती नको. मग कल्पना तिला पुन्हा म्हणते, अगं बस झालं, किती चिडवशील त्याला. मग तो सांगतो, हे बघ तुम्ही सगळेजणी थकलेले असाल ना, मी तुम्हाला आज मदत करणार आहे सगळ्या तुमच्या पूजेचे ताटं बनवण्यामध्ये. मग कल्पना त्याला सांगू लागते की काय काय हवं आहे त्याच्यामध्ये तू घेऊन ये. 2 तमालान पत्रान सगळं काही ती सांगत असते आणि तो धावपळ करून प्रत्येक गोष्ट घेऊन येत असतो. अश्विनही त्याला चिडवण्यासाठी त्याची शूटिंग काढत असतो. दादा मी तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींची शूटिंग काढून ठेवतो तुला आठवण म्हणून. मग तो सगळे ताटं वाट्या डिशा सगळं काही लोटा वगैरे घेऊन येतो. सगळी छान तयारी करून देतो आणि सायलीला म्हणतो, तुम्ही थकाल, तुम्ही इथेच बसा, मी तुमची सगळी तयारी करतो. सगळं काही तो ताट मांडत असतो. सायलीला खूप अभिमान वाटत असतो. खरंच मला जर असा नवरा सज्जन मिळाला तर मी किती भाग्यवान आणि नशीबवान असेल आणि माझ्या मनातलं प्रेम यांना कधी कळेल म्हणूनही तिला खंत वाटत असते. अश्विनही चिडवत असतो, हा बघा बायकोवर प्रेम करणारा जगातला सगळ्यात चांगला नवरा असं म्हणत असतो. आणि लगेच कल्पना म्हणते, माझा नवरा कुठे आहे कुणास ठाऊक. लगेच तितक्यात प्रतापराव येतात. प्रतापला पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, आज तुम्ही मला फोनही केला नाही. तेव्हा प्रतापराव म्हणतात, तुला सरप्राईज देण्यासाठी मी आज तुला फोन केला नाही आणि सरळ इथे निघून आलो. मला माहीत आहे तू माझ्या हातचं पाणी पिल्याशिवाय उपास सोडणार नाही. कल्पनाही म्हणते, हो मीही तुमच्यावर किती प्रेम करते माहिती आहे ना. मग प्रतापराव म्हणतात, चला आता मी आलेलो आहेत ना, काहीच टेन्शन घेऊ नका. मग थोड्या वेळाने जाऊन रविराजलाही भेटून येईल, त्याचीही सांत्वनाच करून येईल. आता मी जातो आणि छानशी तयारी करून येतो, फ्रेश होतो, थोडंसं नाश्ता वगैरे करतो असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये जातो. कल्पनाही मुलांना सांगते, तुम्ही तुमची तयारी करा, तोपर्यंत मी यांना काय हवं नको ते बघते आणि मग येते पूजेला जाण्यासाठी. मग ती रूममध्ये जाते. लगेच अश्विन म्हणतो, खरंच किती प्रेम करतात आई बाबा एकमेकांवर. अर्जुनही म्हणतो, तसंच मी तुमच्यावर. लगेच तिथे शब्द थांबवतो आणि लगेच सायली तो शब्द फिरवतो, असं जगातले प्रत्येक नवरा बायको एकमेकांवर प्रेम करो असं म्हणत एकमेकांकडे बघतात आणि तो विषय तिथेच संपवतात. साक्षी इकडे तिच्या वकिलांना फोन करते. कुठपर्यंत आली प्रोसेस म्हणून विचारत असते. वकिलांना सांगते, धमकीच देते जवळजवळ की माझे वडील सुटलेच पाहिजे, जर सुटले नाही तर माझी पिस्तूल आठवते ना. तेव्हा वकील म्हणतात, हो तुमची सगळी गोष्ट मला लक्षात आहे, पिस्तूलही आठवत आहे. मी परवाची तारीख मिळवलेली आहे. आपण आता महिपतरावांना सोडण्यासाठी परवाची तारीख मिळवून त्यांना आपण बेलवरती सोडवूच. मी सगळी तयारी करून ठेवली आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता साक्षी म्हणते, लवकरच माझे बाबा सुटून आले की मला टेन्शन नाही, ते माझे आधारस्तंभ आहे, माझा जीव की प्राण आहे, त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. अर्जुन चैतन्य तुमचं काउंटडाऊन सुरू असं म्हणत त्यांना ती जवळजवळ आता चॅलेंज देते. परवाची ती वाटच पाहणार आहे, महिपत परवा बाहेर येणार म्हणजे येणार. इकडे सगळेजण पूजेला जाण्यासाठी निघत असतात आणि तितक्यात अर्जुनही त्यांच्या मागे येतो. तुम्ही लांब पायी जाल, थकून जाल, थांबा मी तुम्हाला गाडीत सोडायला येतो. पण सायली म्हणत असते, अहो इथे जवळच तर आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर पायी जाण्यात काय हरकत आहे, आम्ही जाऊ, तुम्ही जा तुमच्या ऑफिसला, तुमची कामे बघा. आणि कल्पनाही तेच म्हणते, अरे इथे सगळ्या बायका तिथेच जातात, आम्हीही जातो, तू काही येऊ नको आमच्यासोबत. पण अर्जुनचा खूप हट्ट असतो, नको तुम्हाला उपवास आहे आणि उपवास असल्यावर एवढे पायी जाणं. पुन्हा अस्मिता म्हणते, हा याच्या बायकोसाठी जास्तच करतोय, हो खूप ओव्हर होते. मग कल्पना म्हणते, ठीक आहे बाबा, तुझं खूप प्रेम आहे तुझी बायको तुला 7 जन्मी तुझ्यासोबत हवी आहे आणि तीही आज वडपौर्णिमेला पूजा करून देवाकडनं तुझ्यासाठी मागूनच घेणार आहे. 7 जन्म तिलाही तूच हवा आहे आणि तुलाही तीच हवी आहे. पण पुन्हा अर्जुन आठवण देतो, मागच्या वर्षी आठवतं ना तिला कशी चक्कर आली होती, मला खूप भीती वाटते, ह्याही वेळी तिला चक्कर आली, मग मी काय करू, म्हणून मी तुमच्यासोबत येतो, तुमची पूजा वगैरे झाली की तुम्हाला घरी व्यवस्थित आणून सोडतो, मग ऑफिसला जातो. चैतन्य खुणवत असतो की आपल्याला उशीर होईल, आपण ऑफिसला जाऊया. अस्मिताही म्हणते, याचं काय काम आहे बायकांमध्ये. पण कल्पना म्हणते, अगं येऊ दे गं त्याला, त्याचं किती प्रेम आहे सायलीवर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, चल आपण जाऊया असं म्हणत गाडीत त्या बसतात. आणि अर्जुन सायलीलाही म्हणतो, जा बरं गाडीत जाऊन बसा. इकडे चैतन्य चिडवत असतो, अरे देवा. मग त्याला तो धमकी देतो, तू आतमध्ये जा, तुझ्याकडे आलो की बघतो मी. आणि पटकन अर्जुन सायलीच्या मागे जातो. चैतन्यही घरामध्ये निघून जातो.
इकडे वटपौर्णिमेसाठी गुरुजी सगळ्यांना कशी पूजा करायची सांगत असतात. गाडीतून उतरल्या अर्जुन तर धावत धावत, थांबा मी तुमच्या पुढे जातो, तुम्ही हळूहळू या असं म्हणत तो त्या गुरुजींना गाठतो. जिथे वटपौर्णिमेची सगळ्या बायका पूजा करत असतात ना, तिथे जाऊन गुरुजींना एक रिक्वेस्ट करतो, बाजूला या, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे असं म्हणत गुरुजींना तो बाजूला घेऊन येतो. गुरुजी म्हणतात, काय झालं आहे? तेव्हा तो सांगू लागतो, खरं तर मी माझ्या बायकोसाठी व्रत करण्याचा निर्णय घेतला आहे, मी वडाची पूजा करू शकतो का? तेव्हा तो म्हणतो, वडाची आणि पुरुषांनी पूजा? मला तर हे आश्चर्यच वाटतंय. लगेच तो सांगू लागतो, माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे म्हणून मला हे सगळं करायचं आहे. गुरुजी म्हणतात, तुम्हाला पूजेची कहाणी माहिती आहे का? त्याच्यामध्ये सावित्री पूजा करते. पण तो म्हणतो, मला माझ्या आजीने लहानपणापासून सांगितलेलं आहे, पण मला माझी बायको 7 जन्म मला मिळावी म्हणून माझी इच्छा आहे की मी ही पूजा करायची. मग गुरुजी म्हणतात, मला तर काय हरकत नाही, पण इतक्या बायकांमध्ये तुम्ही जाऊन ती पूजा करू शकाल? तो म्हणतो, हो मला काहीच हरकत नाही, मी इतक्या बायकांमध्ये जाऊन ती पूजा करू शकतो. नक्की? असं गुरुजी विचारतात. तो म्हणतो, हो मी करू शकतो, तुम्हाला काय हरकत नाही तर मलाही काय हरकत नाही, घ्या बायकांमध्ये उडी मारा तुम्ही आणि करा पूजा असं म्हणत गुरुजी म्हणतात, मी असा नवरा आजपर्यंत पाहिलाच नाही जो बायकोसाठी अशी इच्छा व्यक्त करतोय आणि वडाची पूजाही करायला तयार होतोय. मला काही हरकत नाही, देवाला काय हरकत नाही, तुम्हाला काय हरकत नाही, चला तर मग पूजा करूया असं म्हणत गुरुजी म्हणतात, चला चला. इकडे पुढे आपल्याला खूपच इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. पाऊस चालू होतो आणि सायलीला भिजू नये म्हणून झाडाचं पान धरून तिच्यासोबत वडाला फेऱ्यात जवळजवळ अर्जुनने मारले आणि सगळ्यांसमोर वटपौर्णिमाही त्यांनी साजरी केली. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन नक्की दाबा, म्हणजे पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि पुढे काय घडणार आहे तेही तुम्हाला व्हिडिओमधनं लवकर कळेल. त्याच्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा नवीन काही पाहिजे असेल तर. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.